म्हणून तर माफी मागायला आलोय ना मी. आणि तुम्हाला तर माहिती आहे मी कधी बी कुठं बी कसं. वाघमारे अहो असं काय करताय? तुम्हाला तर माहिती आहे ना माझा स्वभाव कसा आहे ते. सॉरी की वाघमारे. अहो साहेब माफ करा, चूक झाली माझी, चूक झाली. वाघमारे अहो चूक झाली माझी. काय चूक झाली? पाकिट मारतोय सण वर्ण म्हणतोय आणि चूक झाली. तुमच्यासारख्यांना असं हाणलंच पाहिजे बघा. बरोबर आहे, चूक झाली तर हाणलाच पाहिजे. काय झालं, काय केलंय ना? मी असं बाजारातून जात होतो. हा मी पण बाजारातच जात होतो घेऊ, तिथनं त्यांनी मला धरून आणलंय. आजोबांच्या खिशातून पाकिट मारत होता. अहो नाही, त्यांच्या खिशातून पाकिट पडत होतं म्हणून मला आत टाकावं, त्यांनी मला पकडून आणले. अरे आत ढकलत होता का उघडून बघत होतास? अहो मी कुठं उघडून बघितलं? अहो मॅडम समोर तरी घरी बोला की साहेब. म्हणजे मी खोटं बोलतोय का? मग मी काय खोटं बोलतोय? अहो बाजारात चाललोय चांगलं, तिथनं उचलून आणलंय. म्हणजे पोलिसाला खोटं ठरवतेस तू? मग मी काय खोटं बोलतोय? तुम्ही पोलीस असला मग काय बी करणार का? ए शांत बसा, नीट सांगा काय झालं ते. मी बाजारातून जात होतो. मी बी बाजारात परत तेच नाही. आता मुद्द्याचं बोलायचं. वाघमारे तुम्ही निवांत मुद्द्याचं बोलून घ्या. तोपर्यंत मी काय करतो, मी बाहेर ना तुमची वाट बघतो. हा ए थांब, माफी मागायला आलायस ना, मग जरा वेळ थांबता येत नाही? मी कुठं आले? हेच मला इथं घेऊन आले. तुला काय वाटलं माफी मागशील आणि सुटून जाशील? बोल. माझी नाव चुकी मॅडम. यांनी जबरदस्ती आणले मला. हात पुढं कर. वाघमारे थांबा की. वाघमारे अहो केवढासा आहे तो, केवढं मारताय त्याला, सुजल ना सगळीकडच. आता काय सुधारायचं राहिलंय? माझी चुकी नाही म्हणतो तरी तुम्ही ऐकायला यांनी मला जबरदस्ती आणले. प्रत्येक वेळी मनाला वाटत तसं वागायचं नसतंय माणसानं. तुला काय वाटलं माफी मागत की झालं सगळं?